साईराम साईमय सकाळ दिवस 5वा साईमय सकाळ नाश्ता करून निघणार आहे. आवाज दे जरा मोठ्याने. जय साईनाथ. भेटूया. जय साईनाथ. मी किती वाजता चालू केले चालायला? 5:30ला. साईराम. आमचा स्पॉट आहे नाश्त्याचा मॅगडीच्या इथं मस्त नाश्ता करायचा. आम्ही पोचू आता 8-8:30 पर्यंत. 9 पर्यंत पकडा. जर स्लो चाललं तर भेटूया आपण पुढे. साईराम. आम्ही नाश्त्याच्या स्पॉटला पोचले. मस्त हातपाय धुतले वगैरे सगळं. स्पॉट जरा जवळ होता त्यामुळे लवकर पोहोचलो आम्ही. मस्त फुल नाश्ता करून घेणार आणि परत चलती का नाम गाडी. आणि थोडे आपले व्हिडिओ स्लो येतात. नेटचा इश्यू आहे म्हणून. आता बघूया. चला. जय साईराम. आमचे सेवेकरी अभिदादा आणि संजयदा बघा सेवेकरी. हॅलो. आता आम्ही 5व्या दिवशी मॅकडॉनल्ड कमलेपोळीचा नाश्ता केला आहे आणि घोटीगाव मार्गे भेलवाला पॉइंटमध्ये जाणार आहे. दुपारीचा स्पॉट आपला तिथे आहे. बोला ओम साईराम. ओम साईराम. आम्ही निघालोय. झालं 15 किलोमीटर आहे अजून. भेळवाला स्टॉप जेवणाचा. बघा आम्ही कसे करतो पुढचे पालखी बघा. पुढे चालली आहे पालखी. जस्ट आम्ही पालखीच्या मागून चाललो. आम्ही त्रास काय झाला बाबा आहे. थोडीफार थंडी आहे. थंडी एवढी नाही. माझं यायला गेल्या वर्षी रात्री नाही. ठीक आहे. भेटूया पुढे. साईराम. साईराम. खूप दमलोय. जरा थांबलोय आता. स्प्राईट भेटतोय बघा. साईराम. आता स्प्राईट पिऊन निघालाय. आता कोण आलाय? अद्वैत आलाय पप्पांसोबत. चला भेटूया हॉल्डवर. वेद लागले पदयात्रेचे आठवण साई बंधूंची झाली. एक हॉलची गंमत नव्याने पुन्हा आज जागली. पालखी निघाली साईंची. मी निघालो शिर्डीला. पालखी निघाली साईंची. मी निघालो मस्त भरलेला 6 वाजता निघणार. त्यांना भेटूया. ओम साईराम. आता आम्ही सर्व पिंपळगावात आहोत बेलवाल्याजवळ. आता इथून आमचा तुळसाई बंधन लॉज तिकडे आम्ही प्रस्थान करतो. तर भेटू तुळसाई लॉज. ओम साईराम. चालू केलं. हात घातलास मध्ये चालू आहे. बोल ना. साईराम. साईराम. सागरदादा पालखी घेतली. आता शेवटच्या स्पॉट पर्यंत नॉनस्टॉप सागर आपली पालखी घेणार आहे. फोटो काढायचा आहे. भेलवाल्यापासून ते डायरेक्ट तुळजाई लॉन्च पर्यंत. साईराम. आता आम्ही थोड्याच वेळात नाश्त्याच्या हॉलला पोचणार आहे. मस्त नाश्ता करणार. पालखी अजून खूप पाठी आहे आमच्याच. आम्ही फटफट आलो चालत. चला भेटूया नाश्त्याच्या स्पॉटला. साईराम. आता आम्ही मस्त नाश्ता करून निघालो. आता भेटू रात्रीच्या.
साईराम साईमयी रात्र पोचलोय आम्ही लवकर. बघूया नुसतं जेवणार नुसतं झोपणार तर भजन आहे भजन घेत आहे उद्या चौकामध्ये. जय साई.